नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता तिसरी या वर्गाच्या द्वितीय सत्र सराव परीक्षा प्रश्नपत्रिका मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर या प्रश्नपत्रिकेमध्ये मी तुम्हाला जे वार्षिक पेपर आहेत, आता तुमचे जे फायनल एग्जाम चालू होणार आहेत त्याच्यासाठी काही प्रश्न देणार आहेत। परंतु हे प्रश्नच येतील असे नाही, तर एक तुम्हाला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असतात हे कळायला पाहिजे। त्यासाठी मी इंग्लिश मीडियम च्या विद्यार्थ्यांचे मराठी या विषयाची ही सराव प्रश्नपत्रिका तयार करून तुम्हाला उत्तरांसहित दाखवत आहे। तर त्यातला पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा। त्यात पहिला आहे आज शाळेत डॅश झाली। उत्तर आहे बाळांनो धमाल झाली। दुसरा प्रश्न आहे सगळीकडे सुंदर डॅश होती। सगळीकडे सुंदर हिरवळ होती। तिसरा आहे उद्या डॅश आहे। उद्या काय आहे? रविवार आहे। चौथा आहे झाडांवर डॅश डोलत होती। झाडांवर फुले डोलत होती। त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे तो मुलांना तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहा। आता हे जे एका वाक्यात उत्तरे आहेत मी तुम्हाला 4 दिलेले आहेत, पण ह्याही पेक्षा अजूनही वेगळे दुसरे तुम्हाला येऊ शकतात। मी फक्त यात तुम्हाला एक स्वरूप लक्षात येण्यासाठी मी 4 प्रश्न तयार करून तुम्हाला दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न आहे क्रिकेटच्या सामन्यात गोलंदाजी कुणी केली? एका वाक्यात उत्तर असल्यामुळे ते पूर्ण वाक्यात लिहायचं आणि हे लक्षात ठेवायसाठी एकदम सोपी ट्रिक असते। क्रिकेटच्या सामन्यात वरती प्रश्नांमध्ये सुद्धा तेच आहे। क्रिकेटच्या सामन्यात गोलंदाजी कोणी केली? कोणीच्या जागेत ज्याने केली आहे तिथे फक्त नाव येणार आणि बाकीचं जसेच्या तसं तुम्हाला लिहायचं आहे। हा प्रश्न तुम्हाला 1 मार्काला येऊ शकतो। क्रिकेटच्या सामन्यात गोलंदाजी दीपाने केली। दुसरा प्रश्न आहे रितेशने कशाचे चित्र काढले? रितेशने जिराफचे चित्र काढले। तिसरा प्रश्न आहे षटकोनात रांगोळी कुणी काढली? षटकोनात जितूने रांगोळी काढली। चौथा प्रश्न आहे इलाचे नवे घर पाहायला कोण कोण गेले? उत्तर आहे इलाचे नवे घर पाहायला गौतम, उषा, अंकिता, गौरी, अंजू हे सर्वजण गेले। हे झाले तुम्हाला 4 एका वाक्यात उत्तरे। या व्यतिरिक्त सुद्धा अजूनही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत एका वाक्यात उत्तरे। हे तुम्हाला पाठ करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो। नाही तर तुम्हाला वाटेल की हे 4 हेच येतील असे नाही। अशा प्रकारचे तुम्हाला एका वाक्यात उत्तरे विचारले जातील। त्यानंतरचा प्रश्न आहे अंक अक्षरात लिहा। तर अंक अक्षरात लिहा हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला 1 ते 40 हे जे अंक असतात त्यामध्ये कुठलेही तुम्हाला अंक विचारले जातील। म्हणून तुम्हाला काय करायचे विद्यार्थी मित्रांनो 1 ते 40 हे अंक अक्षरात लिहायची प्रॅक्टिस करायची, रिव्हिजन करायची आहे त्या गोष्टीची। आता पहा मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे। पहिला दिलेला आहे अंक मी 15। 15 कसं लिहायचं आहे तर पहा 15। ओके। त्यानंतरचा आहे 24। 24 बरोबर। हे तुम्हाला लर्न करायचंय, म्हणजेच काय करायचंय पाठच करून ठेवायचंय। हे त्यानंतर आहे 36। त्यानंतर आहे 8। त्यानंतर प्रश्न असाही येऊ शकतो चौकटी पूर्ण करा। चौकटी पूर्ण करा म्हणजे काय की वाक्याचे जे पुढचे शब्द असतात ते तुम्हाला लिहायचे असतात, बरोबर विद्यार्थी मित्रांनो। तर पहिला आहे बदक काढणारी कोण होती? तर बदक काढणारी कविता होती। म्हणून उत्तर काय येणार चौकटीमध्ये? फक्त येणार कविता। होती लिहायचं नाही, फक्त तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचंय। त्यानंतर दुसरा आहे
हौदात होती. काय होतं हौदामध्ये? आपण पाहिलंच होतं आमची सहल या पाठामध्ये. हौदात काय होते तर कारंजे होते. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न येतो चित्रे पहा आणि नावे लिहा. तर चित्रांमध्ये बघा पहिल्यांदा तुम्हाला काय दिसतंय विद्यार्थी मित्रांनो? तर आहे दिवा. मग इथे लगेच त्याचं उत्तर लिहायचं दिवा. दिवा. आलं लक्षात? एकदम सोपं असतं, फक्त आपण आहे ना लक्ष देत नाही. त्यानंतर दुसरा आहे बदक. आणि तिसरं काय आहे? कंगवा. हे असेच अजून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चित्र तुम्हाला दिले जातील. समजा इमारत, त्यानंतर घर, अजून बरेचसे असे चित्र आहेत पहा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत. मग ते पाहायचे आणि ते उत्तर लिहून काढायचे. ठीक आहे. हा प्रश्न समजलाच असेल चित्रांवरून नावे कसं लिहायचं ते. त्यानंतर समानार्थी शब्द. समानार्थी शब्द म्हणजे काय? तर समान त्याचा अर्थ, त्याच सेम शब्दाचा अर्थ असतो, मिनिंग असतं तुमच्या ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर. पहिला आहे पाणी. पाणी. पाणीला समानार्थी शब्द काय आहे? जल. त्यानंतर दुसरा आहे दिवस. दिवसला दिन. त्यानंतर घराला काय समानार्थी शब्द आहे? सदन. व्हेरी गुड, बरोबर. आणि आता त्यानंतर प्रश्न 7वा किंवा म्हणजे प्रश्न येईल तुम्हाला असा सुद्धा की विरुद्धार्थी शब्द लिहा. तर विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय की एकदम अपोजिट वर्ड लिहायचंय तुम्हाला त्या शब्दाचा. तर पहिला आहे सकाळ. सकाळला ऑपोजिट वर्ड काय येतो? संध्याकाळ. त्यानंतर आहे खूप, कमी, गोडला कडू. अशा प्रकारे सेम तुम्हाला प्रश्न तुमच्या वार्षिक परीक्षेमध्ये म्हणजे फायनल एक्झामला आता जी होणारी आहे ती त्याच्यावर येणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही फक्त हे 3च पाठ करायचे का? मी 3 दिलेत म्हणून तर नाही. तर तुम्ही प्रत्येक पाठामध्ये म्हणजे प्रत्येक तुमच्या ज्या धड्यामध्ये किंवा कवितांमध्ये आलेले जे शब्द आहेत विरुद्धार्थी शब्द ते पाठ करायचे. त्यानंतर समानार्थी शब्द आहेत ते देखील पाठ करायचे. त्यानंतर तुम्हाला मुलांनो निबंध लिहा असा सुद्धा प्रश्न येतो. त्याच्यामध्ये समजा माझी आई, माझी शाळा हे सुद्धा मी घेणार आहे तुमचे, पण ते नेक्स्ट भागामध्ये मी तुम्हाला सगळं सविस्तर लिहून देणार आहे. माझी आई हा निबंध. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षातच आले असेल की आपल्या इयत्ता 3रीचा जो पेपर आहे हे रिव्हिजनसाठी मी तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत. तर पहिला मी दिलेला आहे रिकाम्या जागा भरा. त्यानंतर दुसरा दिलेला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. तिसरा दिला आहे अंक अक्षरात लिहा. चौथा आहे चौकटी पूर्ण करा. त्यानंतर चित्र पहा व नावे लिहा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि निबंध लिहा. निबंधाचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये पाठवणार आहे, सेंड करणार आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.